बारामती विधानसभेबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी संकेत दिलेत। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवार यांना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। बारामती विधानसभा मी 7 ते 8 वेळा लढलोय आणि मला आता इंटरेस्ट नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलंय आणि पुढच्या पिढीचं राजकारणामध्ये कशी येणार याबाबत सुद्धा हे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे आता पवार घराण्यामध्ये आणखी एका नेतृत्वाची एंट्री होती असं म्हणायला हरकत नाही। बारामतीमधून आता जय पवार निवडणुकीमध्ये उतरतील याचे संकेत दिले स्वतः अजित पवार यांनी। कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जय पवार यांना संधी देऊ असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। तर मोठा सामना बारामतीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे, कारण इकडे जय पवार यांचे नाव आता अजित पवारांनी पुढे केलेलं आहे, तर शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांचे नाव पुढे आलेले आहे। त्यामुळे बारामतीमध्ये पुढच्या पिढीतला एक वेगळा सामना पाहायला मिळू शकतो। तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी असं जयदादांचे समर्थक म्हणतात। मी काय देऊ, शेवटी काही लोकशाही आहे। मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत। त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल। जाऊया पुढच्या महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे, आणि बातमी आहे नवाब मलिक यांच्या पोस्ट संदर्भातली। नवाब मलिक यांच्या शुभेच्छा पोस्टरवर घड्याळाचं चिन्ह आहे। नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत आणि एक्स हँडलवरून त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे। नवाब मलिक महायुतीमध्ये नको अशी भाजपनं भूमिका घेतलेली होती आणि आता नवाब मलिक यांनी घड्याळाचं चिन्ह लावून त्यांची एक पोस्ट शेअर केली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्यात आणि त्यामुळे ते अजित पवारांबरोबर आहेत हे आता पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं। यापूर्वी सुद्धा अजित पवारांच्या ज्या बैठका झालेल्या होत्या या बैठकांमध्ये नवाब मलिक दिसत होते। विधान परिषदेची निवडणूक झाली त्याही वेळी नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर दिसत होते। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे, कारण नवाब मलिक हे बरोबर नको अशी भाजपची भूमिका आहे। त्यामुळे कशा हे निवडणुकीला भाजप आणि अजित पवार गट सामोरं जाणार या मुद्द्यावरून हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर मलिक आता अजित पवारांसोबत जाणार हे स्पष्ट आहे। खरं तर नवाब मलिक यांनी या संदर्भातले संकेत यापूर्वी सुद्धा अनेकदा दिले होते, मात्र आज त्यांनी जी स्वातंत्र्य दिनाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेली आहे यामध्ये त्यांनी घड्याळाचं चिन्ह लावलेलं आहे आणि त्यामुळे नवाब मलिक आता अजित पवारांबरोबर आहेत हे शिक्कामोर्तब झाले। स्पष्ट भूमिका या आधी त्यांनी माध्यमांसमोर कधी मांडलेली नाही, मात्र त्यांनी पोस्टद्वारे हे सांगितलेलं आहे की ते आता अजित पवार गटाबरोबर आहेत। मात्र अजित पवार गट भाजप बरोबर महायुतीमध्ये असताना भाजप नवाब मलिकांच्या मुद्द्यावर ही निवडणूक कशी सामोरे जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण भाजपच्या मते नवाब मलिक त्यांच्याबरोबर त्यांना नको होते, नको आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने निवडणुकीमध्ये सामोरे जाणार हे बघणं प्रचाराच्या वेळी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तर घड्याळ चिन्हाच्या पोस्टवरून अशा प्रकारे नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आता नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत आहेत यावर शिक्कामोर्तब अधिकृतरित्या झालंय। नवाब मलिकांनी तशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर अजून स्पष्टपणे दिलेली नसली तरी मात्र आतापर्यंत विधान परिषदेची जी निवडणूक झाली त्यामध्ये किंवा अजित पवार गटाच्या ज्या बैठका महत्त्वाच्या नेत्यांच्या झाल्या त्या बैठकांना नवाब मलिक दिसले। खरं तर नवाब मलिक जेव्हा जामिनावर बाहेर आले त्यावेळी सुप्रिया सुळेंनी त्यांची भेट घेतली होती। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून भेटीगाठी होत होत्या, त्यामुळे नवाब मलिक नेमके कुठे जाणार ते स्पष्ट होत नव्हतं। मात्र या पोस्ट नंतर आता नवाब मलिक हे अजित पवार गटाबरोबर आहे ते स्पष्ट झालंय। मात्र भाजप या सगळ्या मुद्द्यावर कसं पुढे जाते बघावं लागणार आहे। प्रवीण दरेकर आपल्या बरोबर आहेत, भाजपचे नेते। आपण जाऊया दरेकरजी, आता नवाब मलिकांची पोस्ट आम्ही प्रेक्षकांना दाखवतोय आणि घड्याळ चिन्हावर त्यांनी पोस्ट शेअर केली आहे। अर्थातच ते अजित पवार गटाबरोबर आहेत, मात्र भाजपला मलिक नको आहेत, तर काय नेमकी भूमिका असणार आहे? एक लक्षात ठेवा, आमच्या हवा नकोचा हा प्रश्न नाहीये। नवाब मलिक स्वतंत्र आहेत, त्यांना स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे आणि कुठल्या पक्षाबरोबर जावं, कुठलं चिन्ह घ्यावं, कुठल्या नेत्यांबरोबर राहावं हा सर्वस्वी त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। त्याच्यामुळे घड्याळ त्यांना हवंय, घड्याळ अजितदादांचं त्यांना हवं देणार आहेत
आणि जर त्यांच्यात आणि त्यांच्या नेतृत्वात समन्वय असेल तर आमचा रोल त्या ठिकाणी नवाब मलिकेच्या भूमिकेच्या संदर्भात येत नाही. पण प्रवीण दरेकरजी म्हणजेच ते महायुती बरोबर आहेत असं म्हणावं लागेल. महायुती ही पक्षाशी झालेली आहे. महायुती काही एक एक उमेदवाराशी काही एक एक मतदारसंघ किंवा विभागाशी नसते आणि त्या पक्षांतर्गत ज्या काही गोष्टी असतात तो त्या पक्षाचा पक्षांतर्गत विषय आहे. महायुती पक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही युती करत असतो, तिथल्या नेतृत्वाबरोबर एकत्रित काम करत असतो. त्याप्रमाणे अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाबरोबर महायुती आहे, वैयक्तिक एकेकाबरोबर नाही. त्यामुळे पक्षांतर्गत विषय सर्वस्वी त्यांचा आहे, ते निर्णय त्यांच्या पक्षाचा घेऊ शकतात. सर अगदी मान्य आहे. मात्र आता जेव्हा निवडणुकांना आपण सामोरे जाल आणि जेव्हा नवाब मलिक यांचा मुद्दा समोर येईल तेव्हा भाजप नेमकं कशा पद्धतीने पुढे जाईल? म्हणजे नवाब मलिक हे महायुती बरोबर असणं हे आपल्याला मान्य आहे का? हा व्यक्तिगत प्रश्न नाहीये, मात्र हा मुद्दा मध्ये उठलेला होता, या मुद्द्यावरून बराच वाद रंगलेला होता म्हणून हा प्रश्न आहे. ज्या वेळेला अजितदादा भूमिका घेतील त्यानंतर महायुतीच्या नेत्यांबरोबर महायुती म्हणून त्यांची चर्चा होईल, त्यावेळेला या संदर्भात नेमकी भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असेल हे आपल्या समोर येईल. ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. नवाब मलिक हे अजित पवार गटाबरोबर आहेत, मात्र महायुतीबरोबर नको अशा प्रकारची भूमिका भाजपनं घेतली होती. मात्र या संदर्भात अर्थातच अजित पवार यांच्याबरोबर बोलणी होईल तेव्हा नेमकी काय भूमिका भाजप घेते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.